नमस्कार, मी आहे मयुरी. तर आज बनवते आहे खरवस बनवते आज. आणि हे कामधेनू ब्रँडचं खरवस आहे. ऑनलाईन मागवलं आहे मिस्टरांनी. हे कोणताही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे. आम्हाला दोघांना काही कधी खावंसं वाटलं खरवस तर आम्ही ऑनलाईन खरवस पावडर मागवतो आणि घरी बनवतो. तर हे 100 ग्रॅमचं पॅकेट आहे. 100 ग्रॅमच्या पॅकेटला अर्धा लिटर दूध लागतं. आणि तर मी असे 1 लिटर दुधामध्ये 2 100 ग्रॅमचे पॅकेट ॲड करून खरवस बनवलं आहे. तर पहिला पॅकेट ॲड केला आहे आणि त्याच्यामध्ये पॅकेटच्या मागे सगळं जे काही प्रमाण आहे साखरेचं, गुळाचं, वेलची पावडर, हे सगळं प्रमाण पॅकेटच्या मागे दिलेलं असतं. ते बघून बनवलं आहे. कसं बनवायचं ते प्रोसेस पण दिलेली असते. तर आता मी दुसरा पॅकेट ॲड करते आहे आणि ते दोन्ही पॅकेट ॲड केल्यानंतर चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे पावडर आणि दूध. अगदी त्याच्या गुठळ्या व्यवस्थित सगळ्या फोडून दूध आणि ते पावडर आहे ते एकजीव करून घेतलं आहे. छानपैकी मिक्स करून घेतलं आहे आणि हे सगळं मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये वेलची पावडर थोडीफार ॲड केली आहे. आता बघू शकता व्यवस्थित असं मिक्स झालं आहे पावडर आणि दूध. आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये वेलची पावडर ॲड केली आहे. वेलची पावडर पण अगदी प्रमाणात, म्हणजे अगदी थोडीशीच टाकली होती, कारण जास्त वेलची पावडर माहिती नाही कशी टेस्ट येईल. आणि आता मी साखर ॲड करते आहे. साखर पण पिठी साखर आहे, खडी साखर नाही आहे, कारण खडी साखर थोडं विरघळायला टाईम लागेल. आणि अंदाजेच साखर घेतली आहे, पॅकेटवरच्या प्रमाणे नाही घेतली आहे, कारण मला जेवढं गोड लागतं त्याप्रमाणेच त्याच्यामध्ये साखर घेतली आहे. आणि आता ते दोन मिक्सचर आहेत ते कुकरच्या भांड्यामध्ये हाफ हाफ असं डिवाईड करून ते उकळायला ठेवलं आहे. कुकरमध्ये पाणी घेतलं आहे, खाली गाडा ठेवलं आहे आणि ते भांडं ठेवलं आहे आणि वरती ताटाचं झाकण ठेवलं आहे. कुकरचं झाकण नाही ठेवलं आहे, कारण शिट्टी घ्यायची नाही आहे, तर आपल्याला फक्त उकळ घ्यायची आहे त्याला. आणि तुम्ही बघू शकता छान खरवस रेडी झालं आहे. थोडंसं पाणी सुटलं आहे. ते दूध कसं आपल्याकडे ॲवेलेबल आहे त्याच्यावर असतं, पाणी त्याला सुटतो की नाही ते. आणि पण खूप छान झालं होतं. वड्या खूप छान जाड पडल्या होत्या. अगदी मस्त झालं होतं. टेस्ट पण छान झाली होती. साखरेचं प्रमाण पण व्यवस्थित झालं होतं. बघू शकता तुम्ही, खूप छान वड्या पडल्यात. खरवस रेडी झाला की त्याला आपण थोडं फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनटं ठेवायचं आहे, जेणेकरून अजून छान लागतं ते खायला. आणि बघू शकता खूप छान जाड वड्या आणि सॉफ्ट होते एकदम. तुम्ही ट्राय करू शकता ही पावडर. त्याच्यानंतर मी हे सर्व केलं सगळ्यांना. मिस्टरांचा बड्डे होता, तर आदल्या रात्री गाजरचा हलवा बनवला होता आणि बड्डेच्या रात्री खरवस बनवला होता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.